श्री गणरायाला वंदन करू, रंग देवतेला त्रिवार अभिवादन, विद्येची देवता शारदा मातेला वंदन करू, माझे जन्मदाते माझे आई वडील तसेच माझे वंदनीय गुरुवर्य यांच्या चरणी नतमस्तक होऊन, जिने या सृष्टीवर वेगवेगळ्या रूपातून स्त्री संवर्धानी बलाढ्य रूप दाखवून पराक्रम गाजवला त्या माता सावित्रीबाई, माता जिजाऊ, माता लता मंगेशकर, कल्पना चावला, माता दुर्गादेवी, अंबा भवानी, कामदेवी, कुळस्वामिनी सर्व रणरागिणींना शाहीर पूनम आगरकर हिचा शाहिरी माना समजून, महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवरायांना शाहीर पूनम आगरकर हिचा शाहिरी माना समजून, त्यांच्यासोबत लढणारे सर्व शूरवीर मावळे यांना शाहीर पूनम आगरकर हिचा शाहिरी माना समजून, सीमेवर लढणारे शूरवीर जवान यांना शाहिरी मानाचा मुजरा करते, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करते, आपल्या भारताला प्रगती पथावर नेऊन ठेवणारे संत महंत, समाज सुधारक, कलाक्षेत्र, क्रीडा क्षेत्र गाजवणारे थोर नामांकित भारतातील सर्व व्यक्तिमत्वांना शाहीर पूनम आगरकर हिचा शाहिरी मानाचा मुजरा. आज या ठिकाणी सालाबादप्रमाणे याही वर्षी 21 दिवसांच्या गणपतीच्या या उत्साहामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संगमेश्वर तालुक्यातील या सुंदरशा कडवई गावामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्त रसिक हो शक्तितुराचा या ठिकाणी जुगलबंदी सामना ठेवलेला आहे. प्रथमतः श्री सुसंगीत कला पथक पनवेल मुंबई मुक्काम खारगाव तालुका म्हसळ जिल्हा रायगड आम्हा या कलावंतांना या कडवई गावामध्ये आमंत्रण करणारे, मला असं वाटतं हे माझं 4थं वर्ष आहे या ठिकाणी. या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय सन्माननीय श्री चंद्रकांतजी यशवंत जाधव साहेब आणि सर्व जाधव कुटुंबीय यांची या ठिकाणी शाहीर पूनम आगरकर आपले या ठिकाणी आभार व्यक्त करत आहे. साहेब, आपण या ठिकाणी मला माझी कला सादर करण्याची सुसंधी दिला त्याबद्दल श्री सुसंगीत कला पथक पनवेल मुंबई यांच्या वतीने मी या ठिकाणी माझ्या संपूर्ण या ग्रुपच्या वतीने, कलाकारांच्या वतीने आपली या ठिकाणी आभार व्यक्त करीत आहे. या कार्यक्रमात उपस्थिती दाखवणारे आमदार गुहागर विभाग आदरणीय सन्माननीय श्री भास्करजी जाधव साहेब, माजी खासदार आदरणीय सन्माननीय श्री विनायकजी राऊत, जिल्हा प्रमुख शिवसेना आदरणीय सन्माननीय श्री दत्ताजी कदम साहेब, भाजप नेते आदरणीय सन्माननीय श्री प्रशांतजी यादव, जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेना आदरणीय सन्माननीय श्री सहदेवजी बेटकर, मुंबईहून खास या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे प्रदीपजी राणे, या सर्वांची या ठिकाणी शाहीर पूनम आगरकर श्री सुसंगीत कला पथकाच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करत आहे आणि सहर्ष स्वागत करीत आहे कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमातील उपस्थित कला क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र या संपूर्ण सगळ्या क्षेत्रातून आलेले माझे रसिक परीक्षक, या कार्यक्रमात उपस्थित कोणी शक्तीवाली शाहीर असतील, तोरेवाली शाहीर असतील, त्यांनीही या ठिकाणी बसून या ठिकाणी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. त्यांचे या ठिकाणी मी स्वागत करते. त्याचबरोबर या ठिकाणी माझ्या कार्यक्रमातील संगीतकार आपण या ठिकाणी बघत आहोत. उत्कृष्ट ढोलकी आपण या ठिकाणी पाहिली आहे. माझा भाऊ जो गेली अनेक वर्षे मला ढोलकीची साथ देत आहे तो म्हणजे माझा भाऊ कुमार पंकज आगरकर, ढोलकीपट्टू. त्याचप्रमाणे या ठिकाणी ऑर्गनवर माझा भाऊ बघत आहात तुम्ही या ठिकाणी सागर आगरकर. त्याचप्रमाणे बेंजोवर साथ देणार आहेत सुमित जी जाधव. पॅडवर आहेत आशिष मेस्त्री. आधी या ठिकाणी कोरस अजय आहे, ऋषीदादा आहे, अनिकेत दादा आहे, त्याचप्रमाणे तटकरे साहेब आहेत, सिद्धू आहे. अशा बरोबर या ठिकाणी आमचा हा ग्रुप इथे
सादर होत आहे। या डान्सचे कोरिओग्राफर आहे वैष्णवी सुर्वे, त्याचप्रमाणे जागृती स्तनगरे, श्री सुसंगीत कला पथक मुक्काम पनवेल मुंबई, मुक्काम खारगाव, तालुका म्हसळा, जिल्हा रायगड यांच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी सादर होत आहे। खरं तर कार्यक्रमासाठी उशीर झालेला आहे आणि हा कार्यक्रम इतका लेट सुरू होत आहे तरी सुद्धा रसिका प्रेक्षकांचा उत्साह जो सुरुवातीपासून या ठिकाणी पाहायला मिळतोय तो शेवटपर्यंत असाच ठेवा अशी मी विनंती करते। प्रतिस्पर्धी तुरेवाले शाहीर ज्यांचा आज शक्तितुरामध्ये भरपूर नाव आहे ते आमचे तुरेवाले शाहीर रत्नाकरजी दाजी महाकाळ यांना सुद्धा शाहीर गाण्याची मुद्रा करते। त्याचप्रमाणे हे सुंदरचं साऊंड या ठिकाणी आपण पाहत आहात, जे साऊंड मध्ये त्यांचं खरोखर नाव आहे डावा दादा यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करते। त्याचप्रमाणे आधी कोणाचं नाव या ठिकाणी राहिलं असेल त्यांनी न रागावता या ठिकाणी माझ्या या छोट्याशा कार्यक्रमातून बसून कार्यक्रमाचा आस्वाद उठायचा आहे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे असंच म्हणून मी या ठिकाणी माझ्या प्रथम बारीला सुरुवात करते। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण परमेश्वराच्या नामस्मरणाने करतो, तसेच आज या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात कृपया बसून घ्या, म्हणजे सगळ्यांना कार्यक्रम पाहता येईल। बसून घ्या कृपया, पाठी जे प्रेक्षक आहेत त्यांना दिसत नाहीये, कृपया बसून घ्या सगळे, बसून घ्या दादांना, बसून घ्या। गणपती बाप्पांचं आगमन प्रत्येकाच्या घरोघरामध्ये, गावोगावामध्ये झालेलं आहे। 1.5 दिवसाचे गणपती गेले, 12 दिवसाचे गेले आणि आता 21 दिवसांचा गणपती बाप्पा आपल्या जाधव साहेबांच्या या निवासस्थानी विराजमान आहे। तुम्ही शांतता पाळलात तर कार्यक्रम शांततेने ऐकता येईल। शांतता पाळा, शांतता पाहिजे। स्तवनाला तरी शांतता ठेवा, स्तवनाला तरी शांतता ठेवा। जाधव साहेबांच्या या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि जाधव साहेबांनी हा गणपती बाप्पा लाडाने आपल्या घरात आणलेला आहे आणि त्यानिमित्त हा कार्यक्रम आहे। म्हणून कार्यक्रमाची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या या सुंदरशा गाण्याने होणार आहे। लक्ष सूर्यकांत
मस्ती केली तर मी या पुढच्या वर्षी कार्यक्रम ठेवणार नाही. तुम्हाला तुमच्यासाठी आम्ही एवढा मोठा सगळी व्यवस्था करतो. तुम्ही अशी मस्ती कराल तर कसं चालेल? दरवर्षी येत आहे तुम्ही, 1 वर्षाचं नाही. काय चाललंय त्या लोकांचं? तर पुढच्या वर्षी कार्यक्रम होणार नाही. बसून घ्या, गेला तरी चालेल. शांतता पाळा. आयोजकांना सहकार्य करा, कलाकारांना सहकार्य करा कृपया. आयोजक सांगतात त्या सूचनेचं पालन करा सर्वांनी. हा त्यांच्यामुळे कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचा मान राखणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. सर्वांनी एकमेकाची काळजी घ्यायची आहे. काही गडबड करू नका. कार्यक्रम छान पद्धतीने आपल्याला ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल. कोणीही गडबड करायची नाही. हृदयातल्या गाभाऱ्यात देवा तुझ्या भक्तीचा स्वीकार आहे. हृदयातल्या गाभाऱ्यात देवा तुझ्या भक्तीचा स्वीकार आहे. अमृतमय शब्द फुलांचा तुझ्या चरणी पुष्पहार आहे. अरे मन भावनांचा त्रिवार वंदन तुला वारंवार आहे. माझ्या कला गुणांना देवा गणराया फक्त तुझाच एक आधार आहे. तुझाच एक आधार आहे. तुझाच एक आधार आहे. पिवळा सूर्य
सोन्याचं दागिना कार्यरंभी प्रथम मी करते कार्यरंभी प्रथम मी करते तुलाही वंदना कार्यरंभी प्रथम मी करते तुझलाही वंदना रणी देवा धावत ये रे गौरीच्या नंदना रणी देवा धावत ये रे गौरीच्या नंदना गीता
कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय सन्माननीय श्री चंद्रकांतजी यशवंत जाधव साहेबांकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. धन्यवाद, आभारी आहोत. स्तवनानंतर गणाला सुरुवात करते. लक्ष सुद्धा काय म्हणायचंय बघा.
आपल्या मनाची आशा पावन होशी तू दिनांच्या दिनेशा पूर्वावी माझी आता फक्त एकच मनीषा सत्वरी दर्शन द्यावे बा तुझे गौरी गणेशा सुंदरशी चाल आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे अरे प्रीतम प्यारे बंदूक मनात भोली मेरे यारे ला 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 एक वेगळं काहीतरी म्हणून मी चाल देते आपल्याला जुनी चाल आहे जुनं तेच सोनं म्हणून काय म्हणायचंय बघा
गण सुद्धा झालेला आहे. मग आता वेळ आली गवळण म्हटल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. म्हणजे आज पूनम आगरकर आपल्या सेवेसाठी आलेली आहे. तर माझी याच्या आधी सुद्धा याच ठिकाणी याच रंगमंचावर शक्तितुऱ्याचे सामने झालेले आहेत आणि अनेक शाहिरांबरोबर याच रंगमंचावर मी कार्यक्रम केलेले आहेत. तसंच याही वर्षी 2025 रोजी आमचे या ठिकाणी आयोजक चंद्रकांतजी यशवंत जाधव साहेबांनी आम्हाला परत या ठिकाणी आपली सेवा करण्यासाठी बोलवलं आहे. नक्कीच संधीचं सोनं करून जाणार आहे. तत्पूर्वी आपल्याला काही सांगायचं आहे. मला खरंच माझ्यावरती रसिक जनांच्या हृदय जिंकलंच या ताईचं तू. बघा याला म्हणतात संगीतातला जाणकार प्रेक्षक. दादा नाव काय तुझं? नाव काय? नाव सांगा. अरे लाजू नको, मी ताई आहे तुझी. ते माझं नाव आहे. या ठिकाणी मी का म्हणते आलाप घ्या असं त्यांनी म्हटलं ना मला. हे कोणालाही प्रेक्षक म्हणू शकत नाही. जो संगीतातला जाणकार आहे, ज्याला आलाप येते त्यालाच प्रेक्षक बोलणार. बरोबर आहे की नाही? जिंकलं पहिल्या वारीतच मी जिंकलेली आहे. तू जिंकून दिले मला दादा. आणि असू द्या बुवा त्यांच्या परीने गातील, मला काही म्हणायचं नाहीये. तेही सादरीकरण छान पद्धतीने करतील. प्रत्येकाची कला आहे आणि प्रत्येकाचं सादरीकरण हे वेगवेगळं आहे. प्रत्येकाची गाण्याची स्टाईल वेगवेगळी आहे. म्हणून माझी स्टाईल वेगळी, बुवांची स्टाईल वेगळी. गाण्याची म्हणते मी. तर या ठिकाणी गवळण आपल्या समोर सादर करीत आहे. बुवा लक्ष असू द्या. काय म्हणायचं बघा. आला ऐकूया. अहिर बैलवर आगत करू. कोण बोलला जरा दाखव. शक्ती तुराची डबल बारीची ही गायक एक नंबर. ही गायक एक नंबर. आणि खरगाव म्हसळ्याची पुनम आगरकर. खरगाव म्हसळ्याची पुनम आगरकर.
असंख्य शाहिरांबरोबर माझे कार्यक्रम झाले, पण बघा एखादा प्रसिद्ध कलावंत झाला की तुम्ही मला या ठिकाणी प्रेक्षक बघत आहात, पण माझ्यावर जळणारे कमी नाही हा, भरपूर त्रास होतो. खरंच सांगते, आज मी तुमच्या समोर सत्य घटना सांगते का. मी 2-3 वर्ष कार्यक्रम बंद केले होते रसिको, पण जेव्हा मी या वर्षी चालू केले 2025 ला, तेव्हा गणपतीला माझे कार्यक्रम झाले. त्याच्यानंतर शाहीर पूनम आगरकरवर एवढा अन्याय झाला की माझ्याच कलाक्षेत्रातील कलाकारांनी माझ्यावर अन्याय केलाय. माझे कार्यक्रम त्या ठिकाणी माझ्याबद्दल वाईट वंगार सांगून माझे कार्यक्रम हडप केले. माझ्या ग्रुपचे कलाकार किंवा माझ्याबद्दल वाईट साईड सांगून, वैयक्तिक विषय सांगून मला या ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न या ठिकाणी कलाकारांनी केलेला आहे. माझे नवरात्रीमध्ये दरवर्षी माझे नवरात्रीमध्ये सकाळ ते संध्याकाळ कार्यक्रम असतात रसिका हो. या कलाकारांनी माझ्यावर एवढा अन्याय केलाय. मी बुवांना म्हणत नाही, बुवांनी मला साथ दिलेली आहे. बुवांना तुम्हाला खरोखर धन्यवाद देते मी, रत्नाकर म्हणतात बुवा. पण आमच्या जोडीला जळणूक खूप आहे. या ठिकाणी भरपूर त्रास झाला आहे. या ठिकाणी माझे वैयक्तिक विषय घेऊन या ठिकाणी कलाकारांनी मला एवढा त्रास दिला वैयक्तिक माझ्या विषयाचा की तो त्रास अजूनही भोगत आहे. असू द्या, हेही दिवस निघून जातील. परमेश्वर माझ्या पाठीशी आहे. मी कोणाचं वाकडं केलेलं नाही. माझा परमेश्वर वाईट करणार नाही. म्हणून काय म्हणते बघा, तू हा गवळण सादर करते, वाईट म्हणून घेऊ नका. लक्षात सुद्धा काय म्हणायचं. अन्याय कशा बाबतीत होतोय तो वेळ आल्यावर मी तुम्हाला नक्की सांगेन. चालेल ना? म्हणून काय म्हणायचं बघा, जे गवळण मी या ठिकाणी आपल्या समोर सादर करते ते काय बघा. याला माझा दणका चांगलाच माहित आहे. हो की नाही? हो की नाही? बरोबर ना? वाईट नाही गाणार, चांगलंच गाते, काय वाईट नाही गाणार. इथे माझ्या महिला सुद्धा बसलेल्या आहेत. गाईन ते शास्त्र आधारे गाईन आणि या ठिकाणी सर्वांचा मान सन्मान ठेवूनच गाईन आणि मनोरंजन करणारा बाकी. याला माझा दणका चांगलाच माहित आहे, तरी हा नेहमी स्वतःची लाल करतो आहे. करतो की नाही? करतो की नाही? करतो ना? हा. याला माझा दणका चांगलाच माहित आहे, तरी हा नेहमी स्वतःची लाल करतो आहे. या राधे समोर आज कान्हा तुझी हरायची बारी आहे, आणि तू कितीही प्रयत्न केलास तरीही राधाच तुला आज भारी पडणार आहे. जिथं तिथं याच्या नावाची बोंब उठलेली आहे, जिथं तिथं याच्या नावाची बोंब उठलेली आहे. अरे 1 नंबरचा टपोरी चोर म्हणून याची इज्जत गेलेली आहे. चोऱ्या करून करून, शिव्या खाऊन खाऊन याची बुद्धिमत ताटलेली आहे. अरे हा काय लढणार माझ्याशी, हा तर आधीच खपलेला आहे, आधीच खपलेला आहे, आधीच खपलेला. म्हणून काय म्हणायचं बघा, गवळणीकडे लक्ष असू द्या. लई चिडखोर हा कान्हा आज डावात चिडणार हाय, आज डावात चिडणार हाय. म्हणजे काय माहिती का, मी काय बोलू दे किंवा नाही बोलू दे तरी बुवा जसा तवा गरम होतो असा तापत, एवढा तापत की काय सुमार नाही. हो ताप, अजून ताप, अजून ताप. मग मला दुसरी बारी दणक्यात सादर करता येईल. हो की नाही? लय चिडखोर हा कान्हा आज डावात चिडणार हाय, आज डावात चिडणार हाय. वरवरचा तोर याचा सारे जगाला माहित हाय, खेळ खेळाया धावतो हा कान्हा कस यालाही माहित नाही. लय चिडखोर हा कान्हा आज डावात चिडणार हाय, वरवरचा तोरा याचा साऱ्या जगाला माहित हाय. खेळ खेळाया धावतो हा कान्हा कसं याला हे माहित नाही. काय माहित नाहीये? माहित असेल नसेल पण काय माहित नाहीये बघा. लय चिडखोर हा कान्हा आज डावात चिडणार हाय,
हात चिडणार वरवरचा तोरयाचा साऱ्या जगाला माहित आहे खेळ खेळाया धावतो गण कस याला हे माहित बघा याची ती पिचकारी आकार बघा आकार बघा याची ती पिचकारी कशी खालून फुटलेली आहे पिचकारीचा आकार माहिती आहे ना तुम्हाला ती कुठून फुटलेली असते कुठून पिचकारी कुठून फुटलेली असते कुठून म्हणलं काय माहिती पिचकारी काय पिचकारीचे रंगपंचमीचे खेळ खेळत नाही का मग गोकुळामध्ये हा रंगपंचमीचा खेळ खेळला जातो पण गाधा जेव्हा रंगपंचमीचा खेळामध्ये दंग असतो त्याला माहित नसतं की पिचकारी खाली पिचकारी खाली पिचकारी खाली कुठे फुटलेली आहे नक्की आयुष्यपत वा मानलं तुम्हाला पिचकारी खाली फुटलेली आहे बरोबर आहे की नाही खालीच फुटलेली असते ना नाहीतर बुवा म्हणतील काहीतरी वेगळं बुवा पिचकारी खालीच फुटलेली असते म्हणून खेळ खेळाया धावतो हाताने कसं याला हे माहित ना बघायची ती पिचकारी बघायची ती पिचकारी कशी खालून फुटलेली हाय 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 कशी खालून फुटलेली बघा खालून फुटलेली कशी खालून फुटलेली बघायची पिचकारी कशी खालून फुटलेली
शक्तितुऱ्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे या ठिकाणी शक्तिवाल्या शाहिरांचा तोरेवाल्या शाहिरांना प्रश्न आहे शास्त्र आधारित। गेली अनेक वर्ष हा प्रश्न मला या ठिकाणी मी सर्व शाहिरांना विचारते, पण या प्रश्नाचं अपेक्षित उत्तर या ठिकाणी अजूनही मला मिळालेलं नाहीये। बुवा, आपल्यालाही माझा प्रश्न काय आहे हे चांगलंच माहीत आहे, तरी सुद्धा या ठिकाणी मी पुन्हा या रसिक प्रेक्षकांच्या समोर या प्रश्नाची प्रत आपल्याला देत आहे आणि प्रश्न या ठिकाणी टाकत आहे। तो प्रश्न असा आहे, 3 नेत्र असणारा मत्स्य कोण, त्याचे नाव काय, तो कोणत्या सरोवरात राहतो व त्याला कोणाचं वरदान प्राप्त झालेलं आहे? प्रश्न पुन्हा एकदा, 3 नेत्र असणारा मत्स्य कोण, त्याचे नाव काय, तो कोणत्या सरोवरात राहतो व त्याला कोणाचं वरदान प्राप्त झालेलं आहे? उत्तर शास्त्रा आधारे द्यायचं आहे, विषयाची फोड शास्त्र आधारे असावी। या ठिकाणी प्रश्नाची प्रत घेऊन जायचं आहे। स्तवनगण गवळण झालेली आहे। बुवा, आपल्याला एक सांगणं आहे की इथे मलाही सांगण्यात आला होता कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी की मॅडम, आपली या भागामध्ये अनेक सामने झालेले आहेत यावर्षी, तर कडवई गावामध्ये गाणी सादर करताना नवीनच सादर करा, बरोबर आहे की नाही? बरोबर। या ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम सादर करतो, हो, प्रत्येक ठिकाणी आपण कार्यक्रम नवनवीन सादर करतो, बरोबर की नाही? मग आता कडवईत मध्ये झाला, सावर्डेमध्ये झाला, डेरबन हॉस्पिटलच्या पाठीमागे तिथे अण्णा सुर्वे यांच्या तिकडे झाला, तर सगळीकडे प्रेक्षक जे येतं ते आपल्या कोकणातलंच येतं, बरोबर आहे की नाही? तर बुवा, तुमच्या नावाची एक चिठ्ठी आली होती, मी वाचली नाही, पण त्यामध्ये लिहिलं होतं की महाकाळ बुवा गाणी 30 गातात, ते असे विषय होते बुवांचे की विषय काहीतरी असे गायला होतात तुम्ही, हिला लाजवली गाऊन वर, वाटलं पाहून बर, हे एक शब्द होते त्यामध्ये लिहिलेले की येता हिला लाजवली बघा ही गाऊन वर, हे असे पण शब्द होते। आणि गोच्या मध्ये गजरा घालतो, हा एक विषय होता। त्याच्यानंतर अर्जुनाचा धनुष्यबाण, हा जो अर्जुनाचा धनुष्यबाण हा वाईट शब्द आहे, बरोबर की नाही? सगळ्यांना माहित असेल ना अर्जुनाचा धनुष्यबाण, तो शब्द म्हणजे आपल्या आया बहिणीची इज्जत आहे, बरोबर आहे की नाही? अर्जुनाचा धनुष्यबाण, बरोबर, तो या शब्द या ठिकाणी भर रंगमंचावर आपण वापरू शकत नाही। अर्जुनाचा धनुष्यबाणाचा शब्द हा जो होता तो पूर्वी जो महाभारतातला जो विषय होता, अर्जुन हा लढवय्या एक योद्धा होता आणि त्याच्या धनुष्याचंच असं नाव होतं की आपल्या लेडीजसाठी
तो एक इज्जतीचा प्रश्न आहे. अर्जुनाचा धनुष्यबाण, बरोबर आहे की नाही? पण बुवा तुम्ही तो विषय सारखा गाता असं पब्लिकचं म्हणणं आहे. दुसरे बुवा असं तुम्ही गाता की द्रौपदीचा विषय काय, कशी घेतली ही काया झिजवताना गाणे फाटले, असा हा एक विषय होता. कशी घेतली काही झिजवताना गाणे फाटले असा एक शब्द होता. त्याच्यानंतर बरंच काय तुम्ही जी जुनी गाणी गायलेली आहात ते या ठिकाणी प्रेक्षकांनी पाठवलंय. ठीक आहे, काय हरकत नाही. महाकाळ बुवा आहेत ते, बरोबर आहे की नाही? नवीन गाणी सादर करतील, बरोबर? मग आपण पण काही कमी नाही. ठीक आहे बुवा, फक्त प्रेक्षकांचं म्हणणं असं आहे की तुम्ही गाणी नवीन सादर करा. पुन्हा मागरकरनी जर नवीन गाणी सादर केली असतील तर बुवांनी ही नवीन गाणी सादर केली पाहिजे, बरोबर ना? प्रेक्षक या ठिकाणी आले ते जाणकार प्रेक्षक आहे, आपला जुना चाहता प्रेक्षक आहे. पुन्हा मागरकरनी कुठलं गाणं गायलं, बुवांनी कुठलं गाणं गायलं हे लक्षात राहतं ना प्रत्येकाच्या. आणि गोल गोल अंड किंवा जी जुनी गाणी आहेत ना बुवा, ती सगळी प्रेक्षकांना माहिती आहेत, बरोबर आहे की नाही? आता हे जे गोच्यामध्ये अर्जुनाचा धनुष्यबाण, द्रौपदीचा विषय, गाणे फाटले किंवा अजून काही विषय तुम्ही गाताय, प्रेक्षकांना माहिती आहेत की नाही? तुम्ही नवीन या ठिकाणी सादर करायचं. मी पण आज तयारीत आलेली आहे. तुमची तयारी मला पहिल्या वारीत बघायची. याड करून जाणार आहे, याड. बुवांच्या भाषेत बुवांनाच उत्तर. आता स्तवनगड गवळण झालेले आहे आणि या ठिकाणी पद गायचं असतं. या ठिकाणी मी या ठिकाणी आयोजक जे आहेत, मी दरवर्षी जे गाणं गाते गवळणीच्या नंतर जो विषय गाते तो आयोजकांच्या या ठिकाणी स्तुतीचा विषय गाते. म्हणून हे जे मी गीत या ठिकाणी सादर करीत आहे, या ठिकाणी आमचे आदरणीय चंद्रकांतजी जाधव साहेब, त्याचप्रमाणे संतोषजी जाधव साहेब, संपूर्ण जाधव कुटुंबीय यांचं लक्ष असू द्या. काय म्हणायचं बघा, तुमच्या स्तुतीचं हे गाणं आहे, गीत आहे, लक्ष असू द्या. रिक्षाने बसले, दक्षिण बसले, कितींद बसले बोटीमध्ये, वाल्या मला फिरायला, बंगलोर मैसूर वाटेमध्ये, वाल्या मला फिरायला, बंगलोर मैसूर वाटेमध्ये. ही चाल आहे. काय म्हणायचं बघा, जाधव साहेब पुढे गेले. लक्ष द्या, तुमच्या स्तुतीचं या ठिकाणी गाणं गात आहे. भरपूर वर्षानंतर पुन्हा मागरकरला आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे. मी विसरले नाही तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना आणि जाधव कुटुंबियांना. तुमचं गीत गायल्याशिवाय पहिली बारी संपणार नाही. लक्ष असू द्या. काय म्हणायचं बघा, गोरगरिबांच्या हितासाठी करतात ते जीवाचं रान आहे. साहेब या जरा बाहेर, तुमच्या स्तुतीचं गाणं आहे. जाधव साहेब, चंद्रकांत जाधव साहेब खूप परिश्रम घेऊन या ठिकाणी त्यांनी सामना ठेवलेला आहे आणि त्यांच्यामुळे हा कार्यक्रम आपल्याला बघायला मिळतो. म्हणून काय म्हणायचं, लक्ष असू द्या गाण्याकडे. गोरगरिबांच्या हितासाठी करतात ते जीवाचं रान आहे. जिथे जातात तिथे मिळतो त्यांना मान आहे. असे आपले लाडके साहेब चंद्रकांत जाधव या कडवई गावाची शान आहे. गोरगरिबांच्या हितासाठी करतात ते जीवाचं रान आहे. जिथे जातात तिथे मिळतो त्यांना मान आहे. अरे असे लाडके आपले साहेब चंद्रकांतजी जाधव या कडवई गावाची शान आहे. कडवई गावाची शान आहे. कडवई गावाची शान आहे. वैशिष्ट्य त्यांचं हे खास आहे. सहन करतात ते त्रास आहे. पण मध्ये त्यांच्या एकच ध्यास आहे. या कडवई गावचा व्हावा विकास आहे. काय म्हणते, वैशिष्ट्य त्यांचं हे खास आहे. सहन करतात ते त्रास आहे.
पण मनी त्यांच्या एकच ध्यास आहे, या कडवई गावचा भावा विकास आहे, भावा विकास आहे, भावा विकास आहे. जाधव साहेब कर्तव्य दक्ष असे कर्तबगार पाहिले, कर्तव्य दक्ष असे कर्तबगार पाहिले, सदैव हक्कासाठी झगडणारे मी दमदार पाहिले, या रायगड रत्नागिरीचे किल्लेदार पाहिले. आज मी कडवई गावामध्ये, या कडवई गावची शान चंद्रकांत जाधव पाहिले. म्हणून गणपती बाप्पा तुला जाधव कुटुंबियांनी लाडाने पाटावर बसवलेलं आहे. म्हणून काय म्हणायचं आहे लक्ष असू द्या. अरे जाधव साहेबांचा लाडाचा देवा, जाधव साहेबांचा लाडाचा देवा, कसा लाडाने पाटावर बसलाय ग. गणरायाची मूर्ती पाहून या ठिकाणी मन धन्य झालं, मन प्रफुल्लित झालं. जेव्हा गणरायाचं दर्शन घेतलं त्यावेळी असं वाटलं की खरोखर जीवनातला खरा आनंद आपल्या गणरायाच्या चरणाशी आहे. जन्म मरण हे गणरायाच्या चरणाशी आहे, तिथेच अर्पण करावं. म्हणून काय म्हणते बघा. जाधव साहेबांचा लाडाचा देवा, कसा लाडाने पाटावर बसलाय ग. नवसाला माझ्या हा पावलाय ग, नवसाला माझ्या हा पावलाय ग, कडवई गावचा गणपती ग. नवसाला माझ्या हा पावलाय ग, कडवई गावचा गणपती ग. आमच्या संतोष जाधव यांचं सुद्धा गीतामध्ये नाव घेतलेलं आहे. हा साहेब ऐका काय म्हणते बघा. तुला पूजितो तुझा हा भक्त यो जाधव चंद्रकांत, तुला पूजितो तुझा हा भक्त, तुला पूजितो तुझा हा भक्त यो जाधव चंद्रकांत. तुझ्या चरणी विनंती करतो, तुझ्या चरणी विनंती करतो, तुझा भक्त जाधव संतोष. तुला पूजितो तुझा हा भक्त यो जाधव चंद्रकांत, तुझ्या चरणी विनंती करतो, तुझा भक्त जाधव संतोष. संतोषजी जाधव चंद्रकांतजी जाधव यांचा उल्लेख या गीतामध्ये आहे. त्या म्हणायचं बघा. तुला पूजितो तुझा हा भक्त
यो जाधव चंद्रकांत गीत चालू असताना आदरणीय आमच्या कार्यक्रमाचे आयोजक चंद्रकांतजी जाधव याचकडून 501 रुपयांचं पारितोषिक आलेले आहे. धन्यवाद आभार साहेब, धन्यवाद मॅडम. तुला पूजितो तुझा हा भक्त यो जाधव चंद्रकांत तुझ्या चरणी विनंती. संतोषजी जाधव साहेब लक्ष असू द्या. तुझ्या चरणी विनंती करतो भक्त तुझा जाधव संतोष. कलाकाराचे हित चिंतक माया ममता त्यांच्या हृदयात. वेळ प्रसंगी साहेब देतात, वेळ प्रसंगी साहेब देतात आम्हा कलाकारांना साथ. गीताचे शब्द काय म्हणत आहेत बघा. तुला पूजितो तुझा हा भक्त यो जाधव चंद्रकांत तुझ्या चरणी विनंती करतो तुझा भक्त जाधव संतोष. कलाकारांचे हितचिंतक माया ममता त्यांच्या हृदयात. वेळ प्रसंगी साहेब देतात आम्हा कलाकारांना साथ, आम्हा कलाकारांना साथ. म्हणून जाधव कुटुंब जगात गाजले, जाधव कुटुंब जगात गाजले. देवाची कृपा त्यांच्यावरती गो. अरे नवसाला माझ्या पावलाय ग, नवसाला माझ्या पावलाय ग, कडवई गावचा गणपती ग. 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 शक्तिदुरेच्या रीतिरिवाजाप्रमाणे या ठिकाणी प्रथम बारी आम्ही सादर केलेली आहे. बुवा, आम्ही जशी पहिली बारी सादर केली तशीच तुम्ही तुमची पहिली बारी सादर करा. स्तवन गा, गण गा, गवळण गा, पद गा. 17 गाणी गाण्याची काही गरज नाही. पहिली बारी तुमची असली तरी पद गायचं असतं माणसाने. एक पद गायचं. 9-10 पद गाऊन त्याचं काय एक ना धड आणि भाराभर चिंदे असं करू नका. एक काहीतरी गायचं, मजबूत गायचं. 17 गाणी गाऊन काय फायदा नाही. मी कशी एकच गवळण गायली की नाही. तसं बुवा सगळ्यांचं मन जिंका. बुवा चांगली बारी सादर करतील आणि बुवांच्या त्यांच्या बारीवर मी माझी दुसरी बारी सादर करणार आहे. मी जशी बारी सादर केली
तसे बुवा तुम्ही करा. आणि जर तुम्ही एक्स्ट्रा बोलण्याचा प्रयत्न केला, तर मग दुसऱ्या वारीला घामता एवढं लक्षात घ्या. हा, असं म्हणून या ठिकाणी पहिली वारी आम्ही थांबवत आहोत. धन्यवाद.